नमस्कार शेतकरी मायबापांनो, आपण क्रांती बायोटेकच्या फॉर्मवर आता जे बघतो आहेत ते लाल आवळा. आवळा बघितलाय की हिरवा पोपटी कलरचा आवळा आपण खातोय मार्केटमध्ये. आवळ्याचे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पण हा आवळा थोडा जगाच्या वेगळा आहे. 70 ते 80 ग्रामचं फळ असणारा हा आवळा लाल कलरचा आहे. याचे पानं सुद्धा लाल कलरचे असतात. मी दोघातला डिफरन्स दाखवतो, हिरवा आणि लाल. हा लाल कलरचा आवळ्याचं पान आहे. सोबतच आता मी हिरव्या आवळ्याचं पान दाखवेल. हे हिरव्या आवळ्याचं पान आहे. याचं फळ हिरवं असतं आणि लाल आवळ्याचं फळ अतिशय लाड असतं. लाल आवळ्यामधलं औषधी गुणधर्म म्हणजेच हा HB मेंटेन करतं. व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे, कॅल्शियम आहेत, मिनरल्स आहेत. केसाचे विकार असो, हृदयाचे विकार असो, रक्ताचे विकार असो किंवा स्किनचे विकार असो आणि शरीरामध्ये आंतरिक पॉवर वाढविण्यासाठी आवळा गरजेचा आहे. हा लाल आवळा अतिशय मानवी शरीरासाठी उपयुक्त असं फ्रूट आहे. याची व्यावसायिक दृष्टिकोनातून जर शेतकऱ्यांनी लागवड केल्यास क्रांती बायोटेक त्यांना सहकार्य करण्यास तयार आहेत. आपण बघू शकता मित्रांनो, मी एक नव्हे माझ्या प्लांटमधील लाल आवळ्याचे मदर प्लांट्स दाखवतोय. व्यावसायिक शेती म्हणजे काय, व्यावसायिक शेतीची संकल्पना क्रांती बायोटेक शेतकऱ्यांपर्यंत का नेतयत. लाल आवळा लागल्यामुळे शेतकऱ्यांना बाकीच्या पिकापेक्षा उत्पादन मिळू शकतं मोठ्या प्रमाणात. आणि दुसरी महत्वाचं, आम्ही मार्गदर्शन देतोय, लागवड देतोय, टेक्नॉलॉजी देतोय आणि बाजारपेठ देतोय. या आवळ्याला आम्ही आमच्याकडनं शेतकऱ्याला बाजारपेठ देतोय. त्यामुळे मित्रांनो, आजच आपला फोन उचला आणि संपर्क साधा 73 50 28 71 11. आरोग्याचं आणि उत्तम समृद्धीचं कारण आणि विश्वासाचं कारण म्हणजेच क्रांती बायोटेक. मित्रांनो, आपल्याला आपलं आरोग्य जपायचंय, तर आपल्याला पैसा पण कमवायचा आहे. सोबत क्रांती बायोटेक देत आहे 100% प्युअर फॉर्म मध्ये, 100% प्युअर फॉर्म मध्ये पूर्णच्या पूर्ण व्यावसायिक शेती, प्युअर फॉर्म मध्ये 100% ऑर्गॅनिक शेती. कुठल्याही प्रकारचं रासायनिक केमिकल न वापरता तयार होणारं सर्व प्रॉडक्ट्स क्रांती बायोटेक शेतकऱ्यांना देत आहेत, ग्राहकांना देत आहेत. आणि त्याच्यामुळे विश्वासाचं प्रतीक म्हणजे क्रांती बायोटेक. क्रांती बायोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात आहेत. संपर्क साधा आणि अवश्य भेट द्या.